नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. जनतेच्या मूलभूत गरजांसाठी प्राधान्यक्रमाने निधी दिला जात आहे. आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याची पूर्तता करून घ्यावी असे आवाहन भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, कथा गोकुळ संचालिका सौ शौमिका अमल महाडिक यांनी केले. त्या शिरोली इथं विविध विकास कामं उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं ग्राम सचिवालय, नाभिक समाज हॉल, शिरोली हाऊसिंग, सार्वजनिक हॉल, अंगणवाडी अशा 3.25 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ शौमिका अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत तत्पर आहे. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देऊन सर्वच विकास कामांना निधी देण्यात येईल. ग्रामपंचायतच्या पाठीशी राहून आपण विकास कामे करून घ्यावीत. यावेळी सरपंच पद्मजा करपे म्हणाल्या, ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन जनतेच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. जनतेनेही ग्रामपंचायतच्या पाठीशी राहून विकास कामात हातभार लावावा. शिरोली विकास संस्थेचे नूतन अध्यक्ष सतीश पाटील, पंचगंगा पाणी पुरवठा अध्यक्ष राजेश पाटील यांचा सत्कार शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी विकासाची रखडलेली गंगा पुढे नेण्यासाठीचे श्रेय आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांना जात असल्याचे नमूद केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी गीता कोळी, दिलीप पाटील, चंद्रकांत जाधव, उदयसिंह पाटील, डॉक्टर सुभाष पाटील, सलीम महात, प्रकाश कौदाडे, शिवाजी समुद्रे, अनिल शिरोळे, बापूसो पुजारी, दीपक यादव, बबन सनदे, बबन संगपाळ यांच्यासह उपसरपंच बाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, महादेव सुतार, कोमल समुद्रे, वासिफा पटेल, श्रीकांत कांबळे, हर्षदा यादव, अनिता शिंदे, आरिफ सरजेखान, महम्मद महात, नजिया देसाई उपस्थित होते. स्वागत संपत संगपाळ यांनी केले. आभार विजय जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन सुहास भोसले, सचिन पाटील यांनी केले. नियोजन चंदू जाधव, पंडित सावेकर, बाबूराव चौगुले, तात्यासो गायकवाड, संभाजी सोडगे, कृष्णात पुजारी, सचिन पाटील यांनी केले. गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाराम सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, गोकुळच्या संचालिका शौमिका वहिनी महाडिक साहेब, त्याचबरोबर या गावच्या लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, माजी चेअरमन छत्रपती राजाराम साखर कारखाना दिलीप अण्णा, त्याचबरोबर तंटामुक्तीचे अध्यक्ष सतीश पाटील, त्याचबरोबर विविध संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, सर्व सदस्य, त्याचबरोबर या गावातील आमच्या महाडिक पार्टीवर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते, या ठिकाणी प्रथम मी ग्रामपंचायतच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी आज बघितलं तर 3,9 लाखाच्या कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी होत आहे. बरोबरच आम्ही ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी आम्ही सप्तपदी विकासाची एक आमचे नेते आदरणीय अमल महाडिक